चिंटूच्या ब्लॉग्सच्या दुनियेत. नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्या सर्वांचा लाडका यो-यो चिंटू. मी भारी, तुम्ही भारी, आपण सर्व लय भारी. तर आजचा ब्लॉगचा विषय चांगले वागणे. अरे यार, आईचा कॉल आला. हॅलो. काय रे चिंटू, कुठवर पोहोचलास? शाळेजवळ चाललोय, फक्त मित्राची वाट पाहतोय. बरं, आणि हो, येताना लवकर ये हा. उगाच इथे तिथे फिरू नकोस. आणि काय रे, नुसता पसारा करून गेला आहेस. कपडे तिथेच, टॉवेल. माझे मित्र आले फोन करून. यार पण ना, नुसताच ओरडत असते. एकतर शाळेत पण जायचं, अभ्यास पण करायचं, घर पण आवरायचं, कितीही काम असतं. पण तरी आपण चांगलं वागलं पाहिजे आणि चांगले कामं केले पाहिजे. चिंटूला वाईट वाटतं. आपली चूक कळते. शाळेत गेल्या गेल्या तो काव्याला भेटतो. काव्याला प्रोजेक्ट नीट करण्यासाठी तो मदत करतो. बच्चों, काव्या ने जो आपको प्रोजेक्ट दिखाया वो अच्छा लगा क्या? सर, चिंटूने सुद्धा मला खूप मदत केली, म्हणून हा प्रोजेक्ट अजून छान झाला. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत नव्हतो की आपण नेहमी चांगलं वागलं पाहिजे, पण माझ्यामुळे ते घडत नव्हतं. आता मात्र मी सर्वांसोबत चांगलं वागणार आणि आज घडलेली चूक पुन्हा घडणार नाही याची काळजी घेणार, आईला मदत करणार. एक सेकंड थांबा. तुम्ही पण चांगलं बघायचं बरं का? पण महाराज, शानपण कुठे वापरलं? हो ना, चिंटूमुळेच तर प्रोजेक्ट बिघडला. हे तर झालंच. कृती तर झाली, पण ती त्याने सुधारण्याचा प्रयत्न पण केला. हो, आम्हाला सांगितले क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणजे चिंटूला बॅड रिएक्शन मिळणार का? हो, चिंटूने तर बॅडच बिहेव केला, तर त्याला रिएक्शन पण बॅडच मिळणार का? बघा ना, चांगल्या ऍक्शनचे परिणाम चांगले आणि वाईटचे वाईटच. पण
म्हणूनच आपले सद्गुरू सांगतात, काय सांगतात? वय भय काय सांगतात? जीवनातील सर्व समस्या सोडवण्याचे सामर्थ्य, नीट ऐका बरं, जीवनातील सर्व समस्या सोडवण्याचे सामर्थ्य शहाणपणात आहे. कशात आहे? शहाणपणात आहे. अग ग ग ग ग शहाणपण वापरा, अग ग ग ग ग प्रार्थना म्हणा, अग ग ग ग ग शहाणपण वापरा, अग ग ग ग ग प्रार्थना म्हणा. भले होऊ दे, कल्याण होऊ दे, रक्षण होऊ दे म्हणा. भले होऊ दे, कल्याण होऊ दे, रक्षण होऊ दे म्हणा.